डिंक आणि मेथीचे लाडू करण्यासाठी मेथी भाजून जाडसर वाटून घेतली। आता त्याच्यामध्ये जितकी मेथी म्हणजे 1 वाटी मेथी असेल तर 1 वाटी तूप घालून ते व्यवस्थित मिक्स करून एकजीव झालं पाहिजे छानपैकी। तर तसं व्यवस्थित मिक्स करून त्याला छानपैकी झाकण लावून ते 2-3 दिवसांसाठी तसंच मुरत ठेवून द्यायचं। असं केल्याने होतं काय तर मेथीचा जो कडूपणा आहे तो कमी व्हायला मदत होते। आता आपण डिंक छानपैकी तुपामध्ये फुलवून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि कंजूसपणा नाही करायचा। तूप जरा व्यवस्थित सैल हातानेच घालायचं आणि हा असा भाजला गेला पाहिजे की 2 बोटांनी तो तुटला पाहिजे, चर असा आवाज कर। हा डिंक मिक्सरमधून काढून बारीक करून घ्यायचा। आता तुपामध्ये आपण भाजायची आहे खारीक पावडर। 2 वाटी खारीक पावडर आपण भाजली आहे। मग थोड्याशा तुपामध्ये खसखस भाजून घ्यायची आहे। मग सुकं खोबरं किंवा आपण ज्याला म्हणतो डेसिकेटेड कोकोनट हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप टाकून आणि छान असा गुलाबी रंग त्याला आला पाहिजे। जास्त नाही भाजायचं, करपवायचं नाही, व्यवस्थित शांतपणे भाजायचं। आता थोड्याशा तुपामध्ये आपण भाजायची आहे काजू पावडर, बदाम पावडर आणि पिस्ता पावडर। जास्त नाही भाजायची, हलकीशी भाजून घ्यायची आणि मग त्याच्यामध्येच मनुका टाकायचा आणि तो सुद्धा जरा भाजून घ्यायचा। हे असं केल्याने कसं सगळं सुकं होतं, मॉइश्चर त्यातलं निघतं आणि टिकतात लाडू चांगले। आता 4 वाटी आपण घेतला आहे कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ आणि ते आपण छान भाजून घेणार आहोत आणि जसं लागेल तसं त्याच्यात तूप घालत जायचं, कोरडं नाही भाजायचं आहे। सुरुवातीला मी थोडंसं ते कोरडं भाजून घेतलं, म्हणजे ते छान भाजलं जातं आणि नंतर लागेल तसं त्याच्यामध्ये तूप टाकत जायचं आणि ते भाजत जायचं। व्यवस्थित छान असं खमंग भाजून घ्यायचं, असा तांबूस रंग त्याला आला पाहिजे। आपण बेसनाच्या लाडवासाठी बेसन कसं भाजतो तसंच हे गव्हाचं पीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे। आणि मी मगाशी सांगितलं तुपासाठी हात सैल सोडायचा आणि तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आणि खूपच चांगलं आहे। हे आपल्या हाडांमध्ये वंगण म्हणून काम करतं, हे सगळ्यांना माहितीच असेल, त्यामुळे तूप हे नक्की खावं। बरं, आता आपण जी मेथी भिजत घातली होती 3 दिवसांसाठी, ती मेथी आणि तूप हे जे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। हे भाजलेलं जे पीठ होतं गव्हाचं पीठ हे थोडंसं जरा थंड व्हायला ठेवायचं आणि थोडं थंड झालं, गार झालं की मग त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कुठे असे लांब गाठी राहायला नाही पाहिजेत, छानपैकी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत गूळ 4 वाट्या। आता मेथीचे लाडू असले तरी त्याच्यामध्ये गोडवा हवाच ना, आणि मग त्यासाठी आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ। गूळ असं छान बारीक चिरून किंवा किसून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते मिक्स करायला सोपं पडतं। आणि ह्याच्यामध्ये आपण भरपूर तूप घातलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस आपण तुपात भाजलेले आहेत। वेलची पूड घालायची आहे स्वाद आणखी वाढवण्यासाठी। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून लाडू वळायचे आहेत, पण सगळं जिन्नस भाजून ते मिक्स करून खूप थकले आहे। आता एक घेऊया छोटासा चहा ब्रेक। तो चहा बनवलाय, मजा लई का नाही, तो चहा पिऊया आणि मग आपण लाडू वळवूया। कडक असा चहा पिऊन छान तरतरी आली आहे, तर आता तीच एनर्जी कामी लावूया, उपयोगी आणूया आणि मस्तपैकी हे मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, गूळ सगळे जिन्नस असे एकजीव झाले पाहिजे आणि लाडू वळायचे। आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित तूप घातल्यामुळे आणि सगळे पदार्थ आपण तुपात भाजलेले असल्यामुळे लाडू छान वळले जातात। त्यामुळे अजिबात टेन्शन घेणं की सगळं सुकं होईल, मग लाडू कसे वळता येईल आणि हे लाडू असे हातोहात संपतात, कळलं ना। आणि हे आपले तयार आहेत डिंक मेथीचे लाडू। हो नाही म्हणता म्हणता थंडी सुरू झालेली आहे, तर रोज हा 1 लाडू सकाळी खायचा। ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न सगळं आहे। सो पौष्टिक खा, दष्टपुष्ट राहा।